तर विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण सायक्लोन्स अँड अँटी सायक्लोन्स याबद्दल अभ्यास करणार आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स याचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत. इथे सांगितलेली प्रत्येक बेसिक गोष्ट मी तुम्हाला ह्याआधी आपल्या लेक्चर सिरीजमध्ये विधीपूर्वक एक्सप्लेन केलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला अडेल तो पॉईंट आपल्या लेक्चर सिरीजमध्ये जरूर पाहावा. मी त्या सर्वांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. सोबतच प्लेलिस्टसुद्धा सेंड करेल. त्याचा तुम्ही अभ्यास करावा. त्यानंतर मग तुम्हाला ह्या कन्सेप्टचा खूप सोप्या रीतीने अभ्यास करणं होईल आणि तुम्हाला लक्षातसुद्धा राहील. तर चला मित्रांनो, सुरुवात करू. बघा, सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे की कोरिओलस. सायक्लोन आणि अँटीसायक्लोन दोघाहीमध्ये कोरिओलस फोर्स हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोरिओलस फोर्स काय सांगतो, तर कोरिओलस नावाच्या माणसाने असा शोध लावला की पृथ्वी जी पश्चिम ते पूर्व अशा ज्या दिशेला फिरते, त्याच्यामुळे जे हवेचा वेग आहे तो पूर्व पश्चिम अशा दिशेला जो फिरतो, तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये जो हवा किंवा जे हवेचा वेग आहे किंवा जे हवेचे प्रवाह आहेत ते जेव्हा हाय प्रेशर टू लो प्रेशर जातील किंवा दक्षिण गोलार्धामध्ये हाय प्रेशर टू लो प्रेशर जातील, तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये ते त्याच्या पाथच्या किंवा त्याच्या हवेच्या दिशेच्या उजव्या हाताला वळतील. कुठल्या दिशेला वळतील? उजव्या हाताच्या दिशेला वळतील. म्हणजे हे या डायरेक्शनमध्ये, ही डायग्राम ती शो करते. ॲक्च्युली हाय प्रेशर टू लो प्रेशर वारे असे जायला पाहिजे होते, पण वाऱ्यांची दिशा कशी झालेली आहे ती आता थोडी त्यांच्या उजव्या साईडला ते काय झालेले आहेत, डेव्हिएट झालेले आहेत. तसंच दक्षिण गोलार्धाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा वारे सरळ न जाता ते पण काय करतील, त्यांच्या हाताच्या डाव्या दिशेला वळतील. म्हणजे नॉर्थ गोलार्धासाठी उत्तर दिशा आणि दक्षिण गोलार्धाचा जेव्हा विचार करतो तेव्हा हाताची डावी दिशा, असं जी गोष्ट सांगितली किंवा जो असा फॉर्म्युला सांगितला तो कोरिओलस नावाच्या माणसाने सांगितला. म्हणून त्या बलाला कोरिओलस बल किंवा कोरिओलस फोर्स असं म्हणतात. इथे अजून एक तुमच्यासाठी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे MCQ लक्षात ठेवा की कोरिओलस फोर्स जो आहे तो इक्वेटरवर 0 आहे. कुठे? इक्वेटरवर कोरिओलस फोर्स किती आहे, तर 0 आहे मित्रांनो. आणि बाकी भागामध्ये मग कोरिओलस फोर्स जास्त आहे. जर कुठे एक्झॅक्ट तुम्हाला आकडा जर नाही मिळाला तर कोरिओलस फोर्स इक्वेटरला 0 ते इक्वेटरपासून 0 ते 5 ह्या भागामध्ये सुद्धा 0 एवढाच दाखवू शकतो. तर काही काही ठिकाणी ही व्हॅल्यू आहे आणि काही ठिकाणी एक्झॅक्टली 0 जर म्हटलं तर तो कोरिओलस फोर्स इक्वेटरवर 0 होईल, कारण की तिथे वेगाने वारे वाहण्याचं किंवा वारे वाहण्याचं प्रमाणच काय आहे, 0 प्रमाणामध्ये आहे. अजून एक इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या डायग्राममध्ये फोकस करू आता आपण, की जेव्हा आपण एक लेक्चर बघितलं होतं की कटिबंधांचं लेक्चर बघितलं होतं आपण, तर पृथ्वीवर किती कटिबंध आहेत, तर 5 कटिबंध आहेत. कशामुळे तयार झाले, तर टेम्परेचरमुळे क्रिएट झाले होते. तर हे 5 कटिबंध कसे डिवाइड झाले आहेत बघा. आपण जेव्हा उष्ण कटिबंधाचा विचार करू तर पहिले 47 अंश म्हणजे 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण असे एकंदरीत 47 अंश जे काही भाग आहे तो आपला उष्ण कटिबंधाचा भाग आहे. म्हणजे इथे काय होतील, तर सूर्याची किरणं कशी पडतील, सरळ पडतील. त्यानंतर 66.5 उत्तर ते हे 23.5 उत्तर आणि 66.5 दक्षिण ते 23.5 दक्षिण हा जो भाग आहे याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हटलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर 66.5 उत्तर ते 90 उत्तर आणि 66.5 दक्षिण ते 90 दक्षिण हा जो प्रकार आहे याला आपण ध्रुव किंवा पोलार रिजन असं म्हटलेलं आहे किंवा शीत कटिबंध असं आपण म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे इथे काय असणार, तर इथे हाय प्रेशर असतं, ह्या भागामध्ये काय असेल, हाय प्रेशर असेल. ह्या भागामध्ये काय असेल, तर लो प्रेशर असेल. आणि हा जो मधला भाग आहे हा हाय प्रेशर आणि लो प्रेशर या दोघांमध्ये काय झालेला आहे, डिवाइड झाला आहे. आपण हे टेम्परेचर रिजनमध्ये शिकून घेतलं आहे. तर आता ह्याच गोष्टीचा अभ्यास आता आपण पुढे येणाऱ्या आवर्तांच्या अभ्यासामध्ये करणार आहोत. हा बेसिक कन्सेप्ट इथे तुम्हाला समजला असेल तर याला संपवू आपण आणि पुढे निघूयात. बघा, आता आपण जेव्हा नॉर्दर्न हेमिस्फिअरचा विचार करतो म्हणजे जेव्हा उत्तर गोलार्धाचा विचार करतो, इथे सुद्धा काही बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या, मग आपण आवर्त आणि प्रत्यावर्त याच्या डेफिनेशनकडे वळूयात. फक्त इथे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की हवेचा जो प्रवाह आहे तो नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर असा ट्रॅव्हर्स होतो. हवेचा प्रवाह नेहमी हाय प्रेशर टू कसा, लो प्रेशर ट्रॅव्हर्स होत असतो. तर इथे तीच गोष्ट सांगितलेली आहे. जेव्हा आपण उत्तर गोलार्धाचा विचार करतो म्हणजे जमिनीचा भूभागाचा विचार करतो, पृथ्वीचे 2 भाग इक्वेटरमुळे पडलेले आहेत. अशा प्रकारे हा वरचा भाग जो आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो, खालचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो. तेव्हा जे सायक्लॉन्स म्हणजे आवर्त असतात ते आपण उत्तर गोलार्धामध्ये जेव्हा त्यांचा विचार करतो तर ते कसे फिरतात, तर बघा इथे काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतात. म्हणजे हे उलट्या दिशेला फिरतात. कसे फिरतात? उलट्या दिशेला फिरण्याचं काम कोणाचं झालेलं आहे इथं, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये कोणाचं झालं आहे, चक्रवात, ज्यालाच आपण चक्रीवादळ किंवा सायक्लोन्स असं म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हे डिरेक्शन अशा का झाल्या मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. आता अँटी सायक्लोनचा विचार करूया आपण.
उत्तर गोलार्धामध्येच, तर ह्याची जी डिरेक्शन असते ती कशी असते मित्रांनो, क्लॉकवाईज डिरेक्शन असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे इथे, की इथे जे सेंटर पार्ट आहे तो कसा आहे, हाय प्रेशरचा आहे. इथे हाय प्रेशर का क्रिएट झालं मी त्याचं एक्सप्लेनेशन ह्या लेक्चरमध्ये देणारच आहे तुम्हाला अँटीसायक्लोनच्या पार्टमध्ये. फक्त इथे बेसिक कन्सेप्ट म्हणून एवढं लक्षात ठेवा की इथे काय आहे, हाय प्रेशर आहे. आणि जेव्हा सायक्लॉनचा विचार करतो तेव्हा इथे काय आहे, लो प्रेशर आहेत. आणि ह्या जे हाय प्रेशरवाले आहेत ते कशी फिरतात, तर क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये काय होतात, ते मूव्ह ऑन करतात. ठीक आहे इथपर्यंत. आता आपण साऊदर्न हेमिस्फिअरचा विचार करूया, म्हणजे दक्षिण गोलार्धाचा विचार करूया. तर एक्झॅक्टली याच्या अपोजिट कंडिशन असणार आहे. जे आवर्त आहेत ते कशी फिरणार, तर क्लॉकवाईज फिरत आहेत ते आवर्त. आणि जर प्रत्यावर्त आहेत ते कशी फिरत आहेत, तर अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत. कारण की हे उत्तर गोलार्ध आणि हे दक्षिण गोलार्ध एक्झॅक्टली काय करतील, याच्या अपोजिट कंडिशन्समध्ये फिरण्याला सुरुवात करतील. हे का करतात ते मी एक्सप्लेन करणार. बघा इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, आत्ताच आपण बघितलं की आपल्याकडे सायक्लॉन जे आहेत त्या सायक्लॉनचा पार्ट बघूया. सायक्लॉनच्या मध्ये काय असतात, तर लो प्रेशर असते. हाय प्रेशर कुठेतरी बाहेर क्रिएट होणार, हाय प्रेशर कुठेतरी बाहेर क्रिएट होणार. मग जे वारे वाहतात ते हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतात. मग ते काय करतात, कन्वर्ज करतात, कारण की ते एकत्र येत आहेत. हाय प्रेशरकडून येणारे वारे लो प्रेशरकडे काय होतात, एकत्र करतात. म्हणजे आता समजा ही कंडिशन अशी झाली बघा, इकडनं पण वारे येत आहेत, इकडनं पण वारे येत आहेत, इकडनं पण वारे येत आहेत. आणि हे सगळे कन्वर्ज झाले, याला बाहेर जायला जागा नाही, म्हणून हे वारे काय करतात, स्वतःला वर नेतात, वर मूव्ह ऑन करतात. ठीक आहे, बघा ह्या डायग्राममध्ये ते शो केलेलं आहे. खालच्या भागामध्ये जिथे आवर्त आहे त्या आवर्ताच्या भागामध्ये वारे कसे होतात, एकत्र होत आहेत. पण जेव्हा आवर्ताचा वरचा भाग कॅल्क्युलेट करतो ते वारे कसे होतात, वेगवेगळ्या ठिकाणी काय होतात, जायला लागतात. त्याला डायव्हर्जन्स असं म्हटलं आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन प्रत्यावर्ताच्या भागामध्ये होते. मध्ये हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर करून वेगवेगळ्या लो प्रेशरकडे वारे निघून जातात, बरोबर. म्हणून ते वारे असे करून असे मूव्ह होतील, म्हणजे हे बाहेर जातील आणि बाहेरून परत काय होतील, आतमध्ये येतील. अशी जी कंडिशन असेल त्याला काय म्हटलेलं आहे आपण, प्रत्यावर्त अशी आपण कंडिशन सांगितलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, चला मूव्ह ऑन करू आता आणि आता डिटेल अभ्यासाला सुरुवात करूया. बघा आता आवर्तांचा अभ्यास चालू करू आपण. आता आपण आवर्त याच्या बेसिक कन्सेप्टमध्ये असं शिकलो की आवर्ताच्या मध्यभागी काय असतात, तर लो प्रेशर असते. म्हणजे कुठेतरी हाय प्रेशर असणार आणि हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे काय होणार, वारे ट्रॅव्हर्स करणार. हाय प्रेशर करून काय होणार, लो प्रेशरकडे वारे ट्रॅव्हर्स करणार. मग अशी जी कंडिशन येते आणि हे वारे येताना हे सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरत असतील, अशा कंडिशनला आपण आवर्त असं म्हणतो. काय म्हणतो आपण, आवर्त असं म्हणतो. आता बघा आपण इथे सांगितलं की उत्तर गोलार्धामध्ये आवर्त घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे या कंडिशनमध्ये फिरतील आणि दक्षिण गोलार्धामध्ये ते कशी फिरतील, ह्या कंडिशनमध्ये. मग आता हे कसे फिरतात, तर ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला कोरियोलस फोर्स हा आपला बेसिक कन्सेप्ट माहीत असला पाहिजे. कोरियोलस फोर्स काय सांगतो, उत्तर गोलार्धामध्ये वारे त्याच्या दिशेच्या उजव्या दिशेला ट्रॅव्हर्स करतात, वारे त्याच्या दिशेच्या उजव्या दिशेला ट्रॅव्हर्स करतात. मग आता ह्या डायग्राममध्ये अभ्यास करा. इथे लो प्रेशर आहे म्हणजे हे आवर्त आहे, सायक्लॉन आहे, म्हणजे बाहेर कुठेतरी हाय प्रेशर असणार, बरोबर. हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वारे यायला पाहिजेत, ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे, हे आपण सहज समजू शकतो. पण आता कोरियोलस फोर्समुळे काय होतं की वारे आपण आता उत्तर गोलार्धाचा विचार करतोय ना, म्हणून वारे उत्तर गोलार्धामध्ये त्याच्या दिशेच्या उजव्या दिशेला ट्रॅव्हर्स करतात, त्याच्या दिशेच्या उजव्या दिशेला काय करतात, ट्रॅव्हर्स करतात. पण अल्टिमेटली हाय प्रेशर टू वारे जातात कुठं, तर लो प्रेशर. म्हणून हे डेव्हिएट नव्हता, फक्त असे थोडेसे मूव्ह ऑन करून परत वापस लो प्रेशरकडेच येतात. म्हणजे एक वाऱ्याला काय भेटते, एक थोडीशी अशी एक दिशा भेटते. ही दिशा जी असते तीच पुढे जाऊन काय करते, तर काउंटरवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह करते. परत अजून थोडंसं समोर जाऊन बघूया. परत कुठेतरी हाय प्रेशर असणार, परत उत्तर गोलार्ध आहे म्हणजे वारे परत कसे करतील, मूव्ह करतील. मग परत कुठेतरी हाय प्रेशर, परत कुठेतरी हाय प्रेशर आणि ही कंडिशन सतत चालू राहील. आता ही जी डायरेक्शन झाली आहे, ही डायरेक्शन कशी झाली आहे मित्रांनो, बघा अँटी क्लॉकवाईज झाली. ठीक आहे, ही अशा दिशेमध्ये फिरत आहेत ना, म्हणजे काय झाली, अँटी क्लॉकवाईज झाली. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये आवर्तांची किंवा सायक्लॉनची दिशा कशी असते, तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने असते. ही गोष्ट तुम्हाला समजण्यासारखी आहे. एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ज्याला आय ऑफ सायक्लॉन असं म्हणतात, चक्रीवादळाचा डोळा. हा चक्रीवादळाचा जो डोळा असतो हा नेहमी कमी भाराच्या प्रदेशामध्ये असतो आणि कमी भाराचा प्रदेश हा सायक्लॉनच्या एकदम सेंटरला असते, कारण तिथे लो प्रेशर क्रिएट झालेलं आहे. त्यामुळे ह्या भागाला चक्रीवादळाचा काय म्हणतात, तर डोळा असं म्हटलेलं आहे. बघा आता जे आवर्त आहेत सायक्लॉन, ते पृथ्वीवर जे कटिबंध पडलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये तयार होतात. मग ते कुठे तयार होतात त्यावरून त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत, समशीतोष्ण कटिबंध आवर्त आणि उष्ण कटिबंधीय आवर्त. आता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आपण बेसिक कन्सेप्टमध्ये दोन गोष्टी शिकलो होतो कटिबंधांबाबत. की उष्ण कटिबंधीय आवर्त कुठे कुठे आहेत, तर 0 ते 23.5 डिग्री उत्तर आणि 0 ते 23.5 डिग्री दक्षिण ह्या भागामध्ये कोण आहेत, तर उष्ण कटिबंधीय आवर्त आहेत. आणि समशीतोष्ण कटिबंध कुठे आहेत,
तर 23.5 उत्तर ते 66.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण ते 66.5 दक्षिण ह्या भागामध्ये कोण आहे आपल्याकडे समशीतोष्ण आवर्त आहेत किंवा समशीतोष्ण कटिबंध आहे. तर त्या भागामध्ये निर्माण होणारे मग आवर्त जे कुठले असतील त्याला काय म्हणणार आपण समशीतोष्ण आवर्त म्हणणार. इथे एक नोट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्याचं जे मापन असतं सायक्लॉनच्या गतीचं म्हणा किंवा सायक्लॉनच्या स्पीडचं ते जे मापन आहे ते टी स्केल ह्या सिरीजवर करतात. ही एक MCQ लक्षात ठेवा फक्त. आता आपण परत आवर्तांच्या दिशेचा अभ्यास करूयात. बघा आता आपण जेव्हा आवर्त शिकलो एक डायग्राम आपण बघितली होती. त्या डायग्राममध्ये इथे काय होतं लो प्रेशर होतं, बाहेरून हाय प्रेशरकडनं वारे येत होते आणि ते कसे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरत होते बरोबर. आणि मग आपण थोडासा त्याला डिवाइड केलं होतं आणि त्याचा अभ्यास आपण असा केला होता की लो प्रेशर असे झालेत, वारे हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे आले, ह्याला वाहायला दुसरी कुठली जागा नाही म्हणून वाऱ्यांनी काय केलं स्वतःला वरच्या दिशेला मूव्ह केलं. आता हाच कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, जेव्हा वारे स्वतःला वरच्या दिशेला मूव्ह करतात म्हणजे कंडिशन कुठली होते तर ती होते सायक्लॉनची कंडिशन म्हणजे आवर्तांची कंडिशन तयार होते. ही गोष्ट समजून घ्यायची बरोबर. म्हणजे जिथे वारे वर जायला लागतात तिथे काय होते सायक्लॉनची कंडिशन तयार होते आणि जिथे वारे खाली येतील तिथे काय होईल अँटी सायक्लॉनची कंडिशन काय होईल तयार होईल. मग आता इथे बघा ITCZचा जो एरिया आहे त्या ITCZच्या एरियामध्ये बोथ वारे म्हणजे हे आपण जे ज्याला आपले कुठले वारे आहेत ते पूर्वीय वारे आहेत. हे पूर्वीय वारे जेव्हा ह्या दिशेला येतात तेव्हा यांची एका लिमिट नंतर यांची टक्कर होऊन ते वारे काय होतात वर जायला लागतात. वर जायला लागतात म्हणजे कुठे तर ITCZच्या वरच्या विषुववृत्तावर वरच्या भागात जायला लागतात. म्हणजे हे जेव्हा वर जायला लागतील तेव्हा इथे काय तयार होईल तर इथे काय तयार होतील सायक्लॉन्स तयार होतील. मग सायक्लॉनचे दोन प्रकार आपण पाहिले होते मित्रांनो. एक होता ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजे उष्णकटिबंधीय सायक्लॉन आणि दुसरा होता सब ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजे समशीतोष्ण कटिबंध सायक्लॉन. तर मला आता सांगा इथे जो तयार झाला असेल हा कुठला असेल तर ऑब्व्हियसली हा असेल कुठला असेल ट्रॉपिकल सायक्लॉन असेल नक्कीच. कारण याचं कारण सांगा. याचं कारण म्हणजे हा जो भाग आहे 23.5 ते 23.5 हा कुठला असणार आहे उष्णकटिबंधाचा भाग असणार आहे. म्हणून इथे तयार होणारं जे चक्रीवादळ असेल ते सुद्धा कसं असेल उष्णकटिबंधीय चक्रीवादळामध्ये. आता इथे पण एक बाजू बघा, इथे पण दोन्ही साईडचे वारे येत आहेत बरोबर आणि हे वारे एकमेकांकडे येऊन परत हे काय होतात वर जात आहेत. म्हणजे इथे सुद्धा काय होईल एक वादळ क्रिएट होईल, सायक्लॉन क्रिएट होईल. कारण वर जाणाऱ्यासोबत आपण काय सांगितलं सायक्लॉन्स क्रिएट होतात हे आपण आत्ता सांगितलं होतं. त्याच्यामुळे वर जाणं इथे पण सायक्लॉन्स क्रिएट होतील, इथे पण वादळ क्रिएट होईल, चक्रीवादळ क्रिएट होईल, आवर्त क्रिएट होतील. आणि ह्या आवर्तांना मग एक्स्ट्रा ट्रॉपिकल असं म्हटलेलं आहे किंवा मग सब ट्रॉपिकल सायक्लॉन्स असं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर ही जी जागा आहे ती आहे. म्हणजे इथे असेल ते नेहमी कुठून कुठपर्यंत असेल 0 ते 23 ह्या भागामध्ये असणार आहे. आणि इथे जे असेल ते मग हा कुठला असेल तर मग पुढे 35च्या पुढच्या भागामधल्या आवर्त ह्या भागामध्ये येतील. चला आता मूव्ह ऑन करू पुढे. मग आता उष्णकटिबंधीय आवर्तांचा अभ्यास करू. ट्रॉपिकल सायक्लॉन आत्ताच आपण बघितले, त्याची दिशा कशी झालेली आहे अँटी क्लॉकवाईज इन नॉर्थ हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरते. त्याचं कारण आपण कोरिओलर्स फोर्स सांगितलेलं आहे. बघा यांची एक्झॅक्ट जर जागा तुम्हाला पाहिजे असेल तर 0 डिग्री टू 30 डिग्री. मी जेवढे पुस्तकं वाचले त्या पुस्तकांमध्ये ह्याच्या वेगवेगळ्या जागा सांगितलेल्या आहेत. पण नियर अबाउट ह्या जागा यांच्या सेम आहेत. तर मी त्या सगळ्या जागा इथे तुम्हाला PPT मध्ये सांगितलेल्या आहेत. विषुववृत्ताजवळचा आपण अभ्यास करतोय कारण विषुववृत्ताजवळच त्याला उष्णकटिबंध म्हणू शकतो आपण. त्याच्या बाहेरचा जो प्रदेश असेल त्याला उष्णकटिबंध आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे 0 ते 23.5 डिग्री उत्तर आणि 0 ते 23.5 डिग्री दक्षिण ह्या भागामध्येच काय होतील हे आवर्त निर्माण होतील. फक्त त्याची एक्झॅक्ट लिमिट 23.5 न ठेवता थोडाफार प्रमाणात तो अजून मूव्ह करू शकतो. म्हणून त्याला 30 डिग्री म्हणजे 0 ते 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथ म्हणजे बोथ गोलार्धामध्ये किंवा 10 डिग्री ते 30 डिग्री किंवा 5 डिग्री ते 20 डिग्री ह्या फॉर्ममध्ये आपल्याला जे आवर्त मिळतात किंवा ह्या जागेमध्ये जे आपल्याला आवर्त मिळतात त्यांना काय म्हणायचं उष्णकटिबंध किंवा ट्रॉपिकल सायक्लॉन्स असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जी हवा असते किंवा जी तयार होते त्या हवेचा जो वेग आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे 100 ते 250 किलोमीटर पर आवर एवढी याची स्पीड असते. एवढी स्पीड असल्या कारणाने हे जे वारे आहेत किंवा जे उष्णकटिबंधीय आवर्त आहेत हे सर्वात हानिकारक आवर्त म्हणून गणल्या जातात. नॉर्मली त्याची ॲव्हरेज स्पीड जर काढली तर 119 किलोमीटर पर आवर ही मॅक्सिमम जागेवर भरलेली आहे. त्यामुळे ते हा आकडा पण दिलेला आहे. जेव्हा आपण उच्च तापमानाचा विचार करतो तेव्हा 200 ते 1200 किलोमीटर एवढी याची हाईट भरते, एवढी याची स्पीड भरते कुठे उच्च तापमानामध्ये. म्हणजे जमिनीपासून जवळजवळ 8 ते 18 किलोमीटर याच्यामध्ये उच्च तापमानाची हाईट असते. त्याने तापमानाची शेवटची उंची 18 किलोमीटर आपण इक्वेटरला पकडलेली आहे आणि जवळजवळ 8 किलोमीटर आपण कुठे
पोल्सवर पकडलेली आहे, त्यामुळे जे उच्च तापमानात असेल 8 ते 18 याच्यामध्ये त्याची स्पीड किती भरते तर 200 ते 1200 किलोमीटर एवढ्या हाय स्पीडमध्ये आवर्त ट्रॅव्हल करत असतात. आता हे जे आवर्त आहेत उष्णकटिबंधीय आवर्त ट्रॉपिकल सायक्लोन हे आकाराने कसे आहेत, लहान आहेत. कोणापेक्षा, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्सपेक्षा. आता एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स कुठे येतात, आपण मगाच बघितलं. एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स 35 डिग्रीच्या वर जे असतील तिथे आपण एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स असं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यापेक्षा हे आकाराने लहान आहेत, पण यांचा आकार सुद्धा 100 ते 500 किलोमीटर म्हणजे 60 ते 300 माइल्स किंवा 80 ते 320 किलोमीटर एवढ्या प्रमाणामध्ये असतो. म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे आवर्त येतील त्याच्यापेक्षा हा लहान आहे, पण तरी सुद्धा याची जो विस्तार आहे, याचा जो व्यास आहे तो बघा एवढा मोठा आहे. पुढे बघूयात आपण. समशीतोष्ण कटिबंधापेक्षा हे जे उष्ण कटिबंधातले आवर्त आहेत ह्याचं स्वरूप थोडंसं भिन्न असतं. कारण बघा हे जे आवर्त आहेत उष्ण कटिबंधामधले म्हणजे 23.5 वाले हे नेहमी प्रलयकारी असतात. म्हणजे ह्यांच्यापासून नेहमी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. कुठे, पृथ्वीच्या त्या भागामध्ये. यांना काही वेगवेगळ्या नावानं पृथ्वीवर ओळखलं जातं. मग ते नावं कुठले कुठले आहेत ते बघून घे एकदा. पश्चिम पॅसिफिकमध्ये याला टायफून असं म्हणतात. पश्चिम पॅसिफिकमध्ये याला टायफून असं म्हणतात. तिथला भाग कुठला येतो तो चीन आणि जपान हा जो प्रदेश आहे तो जो भाग आहे तिथे येणाऱ्या वादळांना काय नाव दिलेलं आहे तर टायफून असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर अटलांटिक महासागरामध्ये जे येतात त्याला हरिकेन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पूर्व पॅसिफिकमध्ये जे येतात त्यांना बिग विंड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर फिलिपाईन्स जे बेट आहेत आपल्या उजव्या साईडला जे बेट आहेत त्या बेटांना बायगुई असे नावं वादळांना दिले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये याला विलिविलिस असं म्हटलेलं आहे. भारतात त्याला नॉर्मली चक्रीवादळ एवढंच म्हणतात. जो कॅरिबियन सागर आहे, कॅरिबियन सागर म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे इथल्या भागामध्ये जे वादळ तयार होतात त्याला टोर्नॅडो असं म्हणतात. आणि हे जे टोर्नॅडो आहेत ते कालांतरानं जेव्हा पुढे जाऊन जमिनीच्या भागामध्ये येतात तर त्याला टोर्नॅडो एली असा नाव दिलेलं आहे मित्रांनो. हे जे टोर्नॅडो आहेत हे जगातील सर्वात हानिकारक किंवा जगातील सर्वात खतरनाक ज्याला असं म्हणू आपण ट्रॉपिकल सायक्लॉन्समध्ये मोडतात. हे सर्वात जास्त विनाशकारी असतात मित्रांनो. बघा आता इथे तुम्हाला याची क्रिएशन प्रोसेस मी सांगतो आवर्ताची, कुठल्या सायक्लॉनची. आणि सायक्लॉनमध्ये कुठला आपण अभ्यास करतो तर ट्रॉपिकल सायक्लॉनचा आपण अभ्यास करतो मित्रांनो. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्त जे आहेत ते फक्त आणि फक्त समुद्राच्या भागावरच क्रिएट होतात. कुठल्या भागावर क्रिएट होतात, फक्त आणि फक्त समुद्राच्या भागावरच क्रिएट होतात. कारण याला बाष्पाची खूप जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता असते. याला जर बाष्प नाही मिळालं किंवा लो प्रेशरचा जो फोर्स आहे तो समुद्रावरच मॅक्सिमम टाईम राहू शकतो, तो जर नाही मिळाला तर आवर्ताची जी स्पीड आहे किंवा आवर्ताचा जो वेग आहे तो काय होईल, कमी होईल. म्हणून बघा इथे आपण इथे शो करूया डायग्राम. पहिले एक छोटी डायग्राम काढून घेऊ आणि प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला शो केले. बघा समुद्रावर जेव्हा लो प्रेशर क्रिएट होतं, समुद्रावर कुठेतरी लो प्रेशर क्रिएट झालं म्हणजे कुठेतरी हाय प्रेशर असणार आणि त्या हाय प्रेशरकडनं वारे वाहत वाहत कुठे येणार, लो प्रेशरकडे वाहत येणार. बरोबर. आता खालच्या भागामध्ये समुद्र आहे म्हणजे हे जे वारे आहेत हे एकमेकांना अटॅच झाल्यानंतर हे खालच्या भागामध्ये मूव्ह करू शकणार नाहीत. म्हणून हे वारे स्वतःला वरच्या दिशेला मूव्ह करण्याला सुरुवात करतात. कुठल्या दिशेला, वरच्या दिशेला मूव्ह करण्याला काय करतात, सुरुवात करतात मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे हा जो भाग आहे या मधल्या भागामध्ये एक पोकळी तयार होते. या मधल्या भागामध्ये काय होते, एक पोकळी होते. हे वारे वर जात 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 तपांबरापर्यंत पोहोचतात. कुठपर्यंत पोहोचतात, तपांबराच्या शेवटच्या लिमिटपर्यंत पोहोचतात. आता तपांबराला क्रॉस करून हे वारे वरच्या भागामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जाऊ शकत नसल्या कारणाने हे वारे स्वतःला त्याच्या उजव्या दिशेकडे मूव्ह ऑन करतात आणि ह्या भागामध्ये ते स्वतःला त्याच्या डाव्या दिशेकडे मूव्ह ऑन करायला लागतात. म्हणजे ह्या भागामध्ये काय क्रिएट होईल तर ढग क्रिएट होतील. आता ढग क्रिएट होण्याचं कारण म्हणजे बघा समुद्रावर जेव्हा लो प्रेशरचं सेंटर क्रिएट झालेलं आहे मित्रांनो, तर लो प्रेशरच्या सेंटरमध्ये काय असणार आहे, बाष्प जमा झालेली असणार आहे आणि कालांतराने हीच बाष्प काय करत आहेत, वर घेऊन जात आहेत. जेव्हा ही वर जाईल तेव्हा तिथे काय होईल, त्याचं कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशन झालं म्हणजे तिथे ढग क्रिएट होतील आणि मग तिथून काय होईल, पाऊस पडेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. आता हा जो मधला भाग आहे मित्रांनो, ह्या भागामध्ये एक लॅटेंट हीट नावाचा प्रकार जनरेट होतो. आता लॅटेंट हीट म्हणजे काय, तर लॅटेंट हीट म्हणजे बघा इथल्या भागामध्ये जेव्हा ही जी वाफ आहे ही वाफ इथपर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा त्याचं संघनन होतं आणि संघनन म्हणजे कंडेन्सेशन होऊन गॅसियस फॉर्मला लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे पावसामध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी काही हीट लागते त्या हीटला आपण लॅटेंट हीट असं म्हटलेलं आहे. आता इथे काय होते तर लॅटेंट हीट क्रिएट होते आणि ही लॅटेंट हीट कालांतराने इथले भाग उबदार करते. कुठला भाग, ह्या सायक्लॉनच्या मध्यवर्ती भाग काय करतो, कसा करतो, उबदार करतो आणि उबदार केल्यामुळे ह्या इथल्या भागामध्ये पाऊस पडत नाही.
काय होत नाही, ह्या भागामध्ये पाऊस पडत नाही, कारण की इथे ढगांचं काहीही अस्तित्व राहत नाही. इथे ढगांचं अस्तित्व न राहिल्या कारणानं कालांतराने ही लॅटेंट हीट परत खाली येते आणि खाली येऊन या लो प्रेशरला परत लो प्रेशर करण्यासाठी मदत करते. कारण की हीट आहे, हीट असल्या कारणाने लो प्रेशरला परत गरम करणार, म्हणजे अजून तिथे मोठं लो प्रेशर क्रिएट होईल. म्हणजेच सायक्लॉनला स्वतःला जर वाढवायचं असेल तर हे जर लो प्रेशर सेंटर आहे हे काय झालं पाहिजे, मोस्ट ऑफ द टाइम तिथंच अस्तित्वात असलं पाहिजे. तर आणि तरच आपल्याला काय होईल, सायक्लॉनला जी गती असेल किंवा सायक्लॉन मोठं होण्यासाठी जी कंडिशन लागते ती कंडिशन क्रिएट होईल. हळूहळू ह्याचा पाऊस देण्याचं प्रमाण संपल्यानंतर कालांतराने थोडंसं पुढे जाऊन हे जे वरचा जो भाग आहे, ढगांचा जो भाग आहे, तो कालांतराने खाली येईल आणि हे सायकल कंप्लीट करून देईल. म्हणजे हे सायक्लिक स्ट्रक्चर परत परत काय होईल, चालू राहील मित्रांनो. ठीक आहे. आता ह्या डायग्राममध्ये आपण तोच अभ्यास करून बघा. इथे तेच सांगितलेलं आहे मी. ही डायग्राम थोडीशी मोठी आहे, इथे फक्त तेच गोष्ट लक्षात ठेवा. वॉर्म एअर फ्लो, कोल्ड एअर फ्लो याचं सध्या आपल्याला गरज नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एवढीच फक्त की वरतून काय होतात, वारे ह्या दिशेला येत आहेत, इकडून पण वारे काय होतात, ह्या दिशेला येत आहेत. बरोबर. इथे आल्यानंतर कालांतराने ते काय होतील, वर मूव्ह ऑन करतील. जिथपर्यंत त्यांची लिमिट आहे तिथपर्यंत संपल्यानंतर ते काय होतील, एक मोठ्या प्रमाणामध्ये असा ढग, त्याला क्युलोनिंबस ढग असं म्हणतात, तो ढग फॉर्म करतील दोन्ही साईडला आणि ह्या भागामध्ये काय करतील, पाऊस देतील. बरोबर. हा जो मधल्या पार्टमध्ये आहे, या मधल्या पार्टमध्ये ढगांचं अस्तित्व नसतं. त्यानंतर ही जी लॅटेंट हीट असते ती लॅटेंट हीट परत खाली येऊन लो प्रेशरला काय करते, ॲक्टिव्ह करते आणि मग परत पुढे चालून हा जो आपला सायक्लॉन आहे हा काय होतो, मोठा 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 होत जातो मित्रांनो. ही गोष्ट समजली तुम्हाला. चला आता पुढे जाऊयात. बघा इथे केंद्र भागाजवळ जो हवेचा जो दाब आहे आणि कडेचा जो भाग आहे यांच्यामध्ये फरक आहे. ऑब्व्हियसली फरक असणार आहे. बघा इथे, कारण की इथे आपण लॅटेंट हीट सांगितलेलं आहे, म्हणजे इथे दाब जो आहे तो कमी असणार आहे. बरोबर. आणि इकडे पाण्याचा फ्लो झालेला आहे, कारण की आता कंडेन्सेशन झालेलं आहे वाफेचं, म्हणून इथे काय झालं असणार आहे, जास्त दाब क्रिएट झाला असणार आहे. म्हणून ही सायक्लिक स्ट्रक्चर प्रोसेस चालू राहते. म्हणून ही जी गोष्ट दिलेली आहे ती MCQ काय आहे, बरोबर आहे. समभार रेषा अगदी जवळजवळ असतील. ऑब्व्हियसली समभार रेषा जवळजवळच असतीलच. त्यामुळेच तर हे जे सायक्लॉन आहे, सायक्लॉन खूप फास्ट मूव्ह ऑन करतं. समभार रेषा जवळजवळ असण्याचं मिनिंग म्हणजे समजा इथे 1012 MB आहे आणि पुढच्या याला मेगाबारला आपण पुढे गेलो आणि तिथे 1013 आहे, म्हणजे जो दाबाचा उतार आहे हा खूप तीव्र आहे. म्हणून समभार रेषा कशा असतील, खूप जवळजवळ असतील. म्हणून हा फास्ट फिरेल, वेगाने फिरेल. बघा इथे अजून एक पुढे MCQ सांगितलं की ITCZच्या एरियामध्येच सायक्लॉन तयार होतात. ऑब्व्हियसली ITCZचा एरिया म्हणजे एक्झॅक्टली आपण ITCZचं लेक्चर बघितलं मित्रांनो. ITCZ आपण कुठे सांगितलं होता, 0 ते 5 डिग्री उत्तर आणि 0 ते 5 डिग्री दक्षिण ह्या भागामध्ये आपण ITCZ सांगितला. पण इथे आपण एरिया नावाचा शब्द वापरतोय. म्हणजे ITCZचा एरिया आपण NITCZ मध्ये बघितला होता की तो 0 ते 30 डिग्री उत्तर सरकू शकतो. म्हणजे 0 ते 30 डिग्री उत्तर आणि 0 ते 30 डिग्री दक्षिण हा जो एरिया आहे तो ITCZचा आहे. आणि आत्ताच आपण शिकलो मागच्या स्लाईडवर की तिथे आपण बघितलं होतं की जे सायक्लॉन्स आहेत उष्णकटिबंधीय ते 0 ते 30 डिग्री ह्याच भागामध्ये तयार होतात. म्हणजे ते कुठं तयार होतात, तर ITCZच्या एरियामध्ये तयार होतात मित्रांनो. त्यानंतर बघा तापमानामध्ये फारशी भिन्नता नसते, नक्कीच नसते. तापमान विविधता मध्यात सारखीच असते सर्वत्र ह्या भागामध्ये, कारण की हा उबदार भाग आहे. ह्या भागात सर्वत्र सारखी. इकडल्या भागाकडे जाताना इथे जी आपण ही जी लाईन लिहिली आहे की तापमानात फारशी भिन्नता नसते, कारण की हा जो याच्या समभार रेषा आहेत ह्या खूप जवळजवळ असल्या कारणाने ह्याची भिन्नता लवकर जाणवत नाही आपल्याला. त्यानंतर हा जो भाग आहे ह्या क्युलोनिंबस ढगाच्या भागामध्ये सर्वत्र पाऊस पडतो आणि त्या पावसाला जे नाव दिलेलं आहे त्याला फ्रंटल रेन असं नाव दिलेलं आहे आपण. त्यानंतर ह्या आवर्ताच्या पाठोपाठ म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्तांचं काही येणं होत नाही. ही एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर भारताच्या दोन्ही किनारपट्टीवर सुद्धा ह्या वादळांचं अधिक्य येऊ शकतं, पण त्यात पूर्वेच्या किनारपट्टीला सर्वात जास्त प्रमाणामध्ये आवर्ते येतात. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊ नका मित्रांनो. तर फक्त आपण आता सांगितलं की भारताच्या दोन्ही साईडला, दोन्ही किनारपट्टीवर ह्या वादळांचं अस्तित्व असतं, कारण की भारताच्या दोन्ही साईडला समुद्र आहे आणि त्यामुळे यांचं अस्तित्व नक्कीच असणार आहे. त्यानंतर बघा जो आपण आय ऑफ सायक्लॉन ज्याला आपण आवर्ताचा डोळा असं म्हटलेला आहे, त्या आवर्ताचा डोळा कसा असतो, शांत असतो. आत्ताच आपण बघितलं तो. आणि त्या भागामध्ये पाऊस नसतो, कारण की तो भाग उबदार असल्या कारण लॅटेंट हीटमुळे तिथे पाऊस तयार होत नाही, तिथे ढग तयार होऊ शकत नाही. आणि ढग नसतील तर तिथे काय नसेल, पाऊस नसेल. आणि याला मूव्ह करण्यासाठी जी शक्ती पाहिजे असते ती कुठली शक्ती आहे, तर लॅटेंट हीटची शक्ती आहे. आणि लॅटेंट हीट कशापासून मिळते आपल्याला, तर वाफेच्या कंडेन्सेशनपासून मिळते. वाफेला पाण्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या शक्तीला आपण लॅटेंट हीट म्हटलेलं आहे इथे. प्रोबॅबली जे हे सायक्लॉन्स आहेत, हे सायक्लॉन्स ऑगस्ट ते सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठे, ऑगस्ट ते सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये पाहायला मिळतात. हे फक्त समुद्रावरच तयार होतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण की त्याला वाफेचा पुरवठा पाहिजे असतो. त्यामुळे हे फक्त कुठे तयार होतात, तर समुद्रावर तयार होतात. आणि समुद्रावर पण कधी तयार होतात, जेव्हा त्या समुद्राचं तापमान 50 ते 60 मीटरवर, म्हणजे समुद्राची
समुद्र तळ असा समुद्राचा जो आपला पृष्ठभाग आहे त्याच्या खाली 50 ते 60 मीटर एवढ्या डिस्टन्सपर्यंत त्या समुद्राचं तापमान हे जवळजवळ 26 ते 27 डिग्री सेल्सिअस एवढं पाहिजे. आणि 26 ते 27 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान जर असेल तर आणि तरच तिथे काय होतील, आवर्त तयार होतील. तेव्हा तिथे काय होतील, सायक्लॉन्स तयार होतील. जमिनीवर आल्यानंतर ह्या सायक्लॉन्सचं जे पॉवर आहे किंवा त्याची जी शक्ती आहे ती काय होईल, नष्ट होईल. याचं कारण म्हणजे त्याला वाफेचा पुरवठा होत नाही, बाष्पेचा पुरवठा होत नाही, कारण जमिनीवर बाष्प नाही मिळणार आणि कालांतरानं थोडं पुढे जाऊन जमिनीवरच ते काय होईल, नष्ट होऊन जाईल. ह्याचा आकाराबद्दल आपण थोडंसं बघूयात. ह्याचा आकार कसा आहे, ते इलेप्टिकल शेपमध्ये आकार आहे. याचा आकार हा अशा फॉर्ममध्ये असतो नेहमी. आणि ज्याची ताकद जेवढी जेवढी वाढत जाते तसं तसं त्याची वाफेची शक्ती जशी जशी वाढत जाईल, त्याला जशी जशी लॅटेंट हीट मिळत जाईल किंवा त्याला खालून जसा बाष्पाचा पुरवठा जास्त प्रमाणात होईल तसा तसा ह्या सायक्लॉनची जी लेंथ असेल ती पण काय होईल, वाढत जाईल. नंतर पाऊस बघा, इथल्या काही भागांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस असतो, कारण की तेवढ्याच भागामध्ये नंतर हवेच्या स्पीडनुसार हे वारे पुढे मूव्ह ऑन करतात. त्यामुळे त्याचा जो पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्त आहे, पण काही तासांसाठीच पडू शकतो, कारण त्यानंतर तो मूव्ह ऑन करू शकतो पुढे. जर कदाचित त्याला वारे जर नाही भेटले आणि त्या वाऱ्यांमुळे तो जर मूव्ह करू नाही शकला, इथे वारे कुठले वाटले मित्रांनो, ही पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इथे वारे वाढणारे आहेत ते ईस्टर्ली विंड्स आहेत, म्हणजे पूर्वीय वारे आहेत, कारण की आपण उष्णकटिबंधाचा विचार करतो आणि उष्णकटिबंधामध्ये वारे हे असे वाहतात, म्हणजे पूर्वीय वारे आहेत. जर पूर्वीय वारे त्यावेळेस वाहिले नाही तर हे सायक्लॉन समुद्रातच काही काळासाठी शांत राहील. आणि समुद्रात जेव्हा तो काही काळासाठी शांत राहील तर मग त्याचा जास्तीत जास्त कालावधी हा 1 आठवडा एवढा असू शकतो मित्रांनो. किती वेळासाठी असू शकतो, 1 आठवडा एवढ्या कालावधीसाठी असू शकतो. हा जो प्रवास करतो हा ईस्ट टू वेस्ट करतो. ऑब्व्हियसली आहे, याला ईस्ट वारे म्हणजे पूर्वीय वारे हे इकडून ढकलतील, म्हणून हा प्रवास कसा करतो, ईस्ट ते वेस्ट करतो. आणि नंतर विषुववृत्तापासून कसा होतो, थोडा थोडा हळूहळू डेव्हिड होत जातो. उत्तरेकडे जेव्हा वळतो तो 20 डिग्री आणि पश्चिमेत जेव्हा 30 डिग्री एवढ्या भागामध्ये तो काय होतो, ह्या वेगवेगळ्या दिशेला वळण्याचा प्रयत्न करू शकतो. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये मात्र काय होतात, याची थोडीशी कंडिशन्स चेंज होते, कारण की नॉर्मली हे जे उष्णकटिबंधीय वादळ आहेत हे काय करतात, खूप जास्त प्रमाणामध्ये हानी पोहोचवतात. पण जेव्हा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर करतो तर हे चक्रीवादळ येण्याचा वेळ जो असतो तो नेहमी मान्सून सोबत असतो, म्हणून हे स्वतःसोबत मान्सून घेऊन येतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण काही दिवसाआधीच बघितलं होतं की निसर्ग नावाचं चक्रीवादळ आलं होतं, जे की बंगालच्या अरबी समुद्रामध्ये आलं होतं, जे मुंबईला येऊन धडकलं होतं. तेव्हा आपण बघितलं की तो मान्सून पूर्व कालावधीतला चक्रीवादळाचा तडाखा होता. तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतरच लगेच 2 दिवसामध्ये आपल्या इथे काय झाला होता, मान्सून आला होता मित्रांनो. आता उष्णकटिबंधाचे काही क्षेत्र आहेत, आपण याची नावं तर ऑलरेडी आधी बघितलेली आहेत, पण तरीसुद्धा इथे काही नावं मी सहज म्हणून दिली आहेत. बघा, हरिकेन जे आहेत ते हरिकेन कुठे आहेत, तर अटलांटिक महासागरमध्ये आहेत. ठीक आहे, संयुक्त संस्थानाच्या म्हणजे USA फ्लोरिडा किनाऱ्यावर जे वाहतात त्यांना आपण हरिकेन्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर टायफून्स हे जपान आणि चीन ह्या भागामध्ये आहेत, म्हणजे हे इकडल्या भागामध्ये जे आहेत ते टायफून्स आहेत. इथल्या भागामध्ये जे आहेत ते हरिकेन्स आहेत. इथल्या भागामध्ये जे क्रिएट होतात त्याला आपण टोर्नॅडो असं म्हटलेलं आहे मित्रांनो, बरोबर. इथल्या ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये जे आहे त्याला विलीविलीस असं म्हटलेलं आहे. आणि ह्या भागात जे क्रिएट होतात त्याला आपण फक्त काय म्हटलेलं आहे, सायक्लॉन असं म्हटलेलं आहे. मी सगळे नावं इथे दिलेले आहेत. हिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, आफ्रिकेचा पूर्व किनारा आणि भारताच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा जे वादळं येतात त्या वादळांना आपण काय म्हणतो, उष्णकटिबंधीय आवर्तांचे क्षेत्र असं म्हणतो. आता इथे 2 प्रश्न क्रिएट होतील तुमच्या मनामध्ये. थोडंसं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, तुम्ही थोडंसं लक्ष द्या या डायग्रामवर. ह्या डायग्रामवर मी इथे हे जे ब्ल्यू कलर्समध्ये मार्क आउट केलेलं आहे हे वादळांची जागा आहे, म्हणजे इथे जास्त प्रमाणामध्ये सायक्लॉन्स क्रिएट होतात. आता ही जागा जी बघा आहे, एवढी लक्षात गोष्ट घ्या, ही जी जागा आहे ही इक्वेटरच्या जवळ आहेत. बघा, इक्वेटरच्या कशा आहेत, जवळ आहेत. आपण आत्ता सांगितलं होतं ITC-च्या पट्ट्यामध्ये सायक्लॉन्स क्रिएट होतात. याचा अजून एक प्रश्न घेण्यासारखा आहे की हे बघा, हा जो खंडांचा पूर्व भाग आहे या खंडांच्या पूर्व भागामध्येच काय आहेत, सायक्लॉन्स उष्णकटिबंध म्हणजेच ट्रॉपिकल सायक्लॉन सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत. तसे दोन्ही भागामध्ये असतात, पण इथे कुठे आहेत, ट्रॉपिकल सायक्लॉन खंडांच्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात येतात. ते का येतात ही पण गोष्ट आपण बघूयात. आणि इथे बघा, ह्या भागामध्ये सायक्लॉन तुम्हाला दिसणार नाहीत. इथे सायक्लॉन न दिसण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, आता पुढच्या स्लाइडवर आपण थोडासा अभ्यास करूयाचा. चला, आता आपण समशीतोष्ण
ह्याच्याकडे वळूयात आणि जे मी 3 प्रश्नांची विचार केला तो आपण 3 प्रश्न थोडेसे पुढच्या स्लाइडवर एक्सप्लेन करूयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ जरूर पहा. तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर फार महत्त्वाची आहे की काही जगाच्या काही भागामध्ये आवर्त येतात आणि काही भागामध्ये आवर्त का येत नाहीत ही गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. आता आपण समशीतोष्णकडे वळण्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. ह्या भागामध्ये आपण उष्ण सांगितले होते कारण की उष्ण किरण इथे पडत होते. आता हा जो भाग आहे हा समशीतोष्ण किंवा एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स असं आपण म्हटलेलं आहे. ह्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आता अभ्यास करायचा आहे. बघा समशीतोष्ण आवर्तांचा आपण अभ्यास करतोय. समशीतोष्ण आवर्तांना टेम्परेट सायक्लोन्स असं म्हणतात किंवा मिड लॅटिट्यूड सायक्लोन्स मध्य कटिबंधीय आवर्त किंवा एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स असं सुद्धा म्हणतात. एक्स्ट्रा ट्रॉपिकल हा वरचा पट्टा आहे. वरचा पट्टा असल्याकारणाने तो 35 ते 65 डिग्री ह्या पट्ट्यामध्ये आवर्तांची निर्मिती करतो. कुठं दोन्ही गोलार्धामध्ये, पण मॅक्सिमम कुठे करणार तो तर शक्यतो उत्तर गोलार्धामध्येच करतो कारण उत्तर गोलार्धामध्ये जो डिफरन्स आहे कशाचा ज्याला आपण दाबाचा डिफरन्स म्हणतो तो दाबाचा डिफरन्स उत्तर गोलार्धामध्ये जास्त आहे कारण वर जमिनीचा भाग आहे त्यामुळे. आणि हे आवर्त कशामुळे तयार होतात तर कोरिओलिस फोर्स आणि मुवमेंट ऑफ एअर मासेस ह्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये हे आवर्त तयार होतात. तर आता आपण ते कसे तयार होतात ते बघूयात. आता बघा फ्रंट नावाची एक कल्पना आहे किंवा फ्रंट नावाची एक डेफिनेशन आपण बघून घेऊया. फ्रंट म्हणजे काय तर बघा उष्ण आणि शीत ह्या 2 वादळांच्या ज्या काही राशी असतात म्हणजे हवेच्या उष्ण आणि हवेच्या शीत राशी अशा ज्या असतात खूप मोठ्या प्रमाणात त्याला फ्रंट असं म्हटलेलं आहे. त्याला राशी हवेची राशी असं आपण म्हणतो. त्या राशींपासून जे तयार होतात त्याला आपण समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त असं म्हणतो. आणि जे उष्ण कटिबंधीय आवर्त होते ते कशापासून तयार झाले होते ते बाष्पापासून तयार झाले होते. त्याला थर्मल हीट लॅटेंट हीटची जरूरत होती. पण इथे जेव्हा आपण समशीतोष्ण कटिबंधामधला समशीतोष्ण आवर्तांचा विचार करतो तेव्हा मात्र आपल्याला ह्या उच्च दाब आणि कमी दाब म्हणजे शीत आणि वॉर्म एअर ह्याच्या ज्या राशी आहेत ज्या फ्रंट आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या. वरच्या भागामध्ये कोल्ड एअर आहे कारण की आपण आता कुठला अभ्यास करतोय 35 ते 65चा अभ्यास करतोय मित्रांनो. वर पृथ्वी आहे, इकडे पोलार रिजन आहे त्यामुळे हा जो भाग आहे हा जास्त दाबाचा प्रदेश असणार आहे, शीत प्रदेश असणार आहे. म्हणून इकडून येणारे जे वारे आहेत मित्रांनो ते कसे असतील शीत वारे असतील बरोबर. आणि इकडून वारे जे जातील ते इक्वेटरवरून जाणार आहेत. इक्वेटर गरम असतो त्यामुळे इकडून जाणारे वारे जे आहेत ते कसे असतील वॉर्म असतील आणि वरतून येणारे वारे कसे आहेत मित्रांनो शीत आहेत. त्यामुळे इथे बघा हे कोल्ड एअर येत आहे आणि हे जे वारे वाहत आहेत ते कसे वाहत आहेत शीत वारे वाहत आहेत बरोबर. आलं लक्षात. आता ह्याची डायरेक्शन बघा ही या डिरेक्शनला मूव्ह करते कारण की हाय प्रेशर टू लो प्रेशर वारे जेव्हा वाहतात तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये ते स्वतःच्या हाताच्या उजव्या दिशेला मूव्ह करतात. आणि इथे सुद्धा बघा वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे जेव्हा मूव्ह करतात तेव्हा ते वारे कसे वाहतील स्वतःच्या हाताच्या उजव्या दिशेला वाहतील. त्यामुळे ह्या वाऱ्यांची दिशा कशी आहे अशी बरोबर. ह्यामुळे काय क्रिएट होतं की अशा 2 प्रकारच्या राशीची एक सीमा क्रिएट होते. त्या सीमेवर काय सांगितलंय बघा हे जे डिरेक्शन्स दाखवतो हे जे त्रिकोन्स आहेत हे त्रिकोण म्हणजे काय आपल्याकडे कोल्ड राशी किंवा कोल्ड हवेचे भाग आहेत. आणि हे जे उंचवटे तुम्हाला दिसत आहे या लाल कलरमध्ये रेड कलरमध्ये हे जे आहेत ते कसे आहेत गरम वायू राशींचे खंड आहेत. त्यामुळे हे यांचं एक झिगझॅग पॅटर्न तयार होतो. यांचा कसा एक झिगझॅग पॅटर्न तयार होतो. कालांतरानं ही जी गरम हवा आहे ती स्वतःला गरम असल्याकारणाने ती स्वतःला वर नेण्याचा प्रयत्न करेल आणि ही शीत हवा असल्याकारणाने ती थंड असल्याकारणाने ती जड असते ती काय करेल स्वतःला खाली आणण्याचा प्रयत्न करेल. हळूहळू ही गोष्ट अजून सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मूव्ह ऑन करण्यासाठी कारणीभूत होईल बघा इथे. त्यानंतर वॉर्म एअर आणि कोल्ड एअर परत वरतून खाली आणि हळूहळू हे काय होईल असा एक तुकडा याचा हा एक तुकडा झाला. हा तुकडा काय करेल बाहेर काढून देईल आणि स्वतःला परत काय करेल त्याच फॉर्मॅटमध्ये झिगझॅग लाईनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेईल. म्हणजे हा जो प्रवार झाला आता हा जो झाला आपला हा जो काय झालेला आपल्याकडे एक सायक्लॉन एक वादळ इथे काय झालं आपल्याकडे तयार झालेला आहे मित्रांनो. आणि हा आता इथून काय करेल पुढे दाब जसा मूव्ह होईल तसा काय करेल मूव्ह होत जाईल. आता हा जो भाग आहे हा आपला 35 ते 65च्या मधला भाग आहे. इथे कुठले वारे वाहतात इथे वेस्टर्ली वारे वाहतात. कुठले वारे वाहतात पश्चिमी वारे वाहतात. त्यामुळे हे जे वाऱ्यांची दिशा असेल ही याला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करेल कारणीभूत होईल. याला कुठल्याही हीटची आवश्यकता नाही आहे मित्रांनो बरोबर. आणि याला जर हीटची आवश्यकता नाही म्हणजे याची जी ताकद असेल ती काय होईल हळूहळू कालांतरानं काय होत जाईल कमी होत जाईल. त्यामुळे यांचा विध्वंस सुद्धा काय असतो कमी प्रमाणामध्ये असतो. बघा इथे याची प्रोसेस आपण थोडीशी अभ्यासू. आता इथे आपण समशीतोष्ण आवर्तांच्या निर्मितीच बघू. आता जमिनीचा एखादा भाग सांगितला आपण तप्त झाल्यानंतर तिथे काय होतो हवेचा भार कमी होतो. हा हवेचा भार कमी झाल्या कारणाने कुठेतरी दुसरीकडे काय होईल हाय प्रेशर क्रिएट असणार आणि त्या हाय प्रेशरकडनं ह्या लो प्रेशरकडे काय होतील वारे वाहायला लागतील मित्रांनो
बरोबर. आता हे जे आवर्त आहेत हे नॉर्मली नियमित प्रमाणात काही क्रिएट होत नाही, दरवर्षी क्रिएट व्हायलाच पाहिजे असं काही नाही, पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये क्रिएट होतात आणि काही प्रमाणामध्ये उन्हाळ्यातसुद्धा होऊ शकतात, पण हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त क्रिएट होतात. जमीन आणि समुद्रावर दोन्हीवर क्रिएट होऊ शकतात, पण शक्यतोवर जमिनीच्या भागावर क्रिएट होतील. याचा विस्तार जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो, जवळजवळ 2000 किलोमीटर एवढा याचा विस्तार असतो. पाऊस खूप जास्त प्रमाणात पडत नाही, पण थोडासा पाऊस पडू शकतो, काही आठवड्यांपर्यंत पाऊस पडू शकतो आणि या पावसाला फ्रंटल रेन असं म्हणतात. सायक्लॉनमध्ये पडणाऱ्या पावसाला आपण फ्रंटल रेन असं म्हणतो मित्रांनो. बघा आता ह्याच्यातली जी वारे आहेत ते वेस्टर्ली वारे आहेत. असे वारे इकडून इकडे म्हणजे वेस्ट टू ईस्ट असे वाहणारे जे वारे आहेत ते आपण त्याला म्हणतो वेस्टर्ली वारे म्हणतो. त्यांची जी स्पीड आहे ती किती 300 ते 150 km/h एवढी स्पीड आहे. त्यानंतर यांच्यापासून वाऱ्यांची ताकद एवढी जास्त नसल्याकारणे यांच्यापासून पाऊस किंवा या वाऱ्यांमुळे जो डिस्टर्बन्स होतो किंवा जी हानी व्हायला पाहिजे ती हानी एवढी प्रमाणात वाऱ्यांमुळे होत नाही, कारण की वाऱ्याची स्पीड खूप कमी आहे. पण वारे खूप स्लो धावत असल्याकारणाने तिथून पडणारा पाऊस खूप जास्त प्रमाणामध्ये पडतो, त्यामुळे पूर येऊ शकतो आणि त्या पुरामुळे होणारी हानी जास्त प्रमाणात असते, वाऱ्यांमुळे होणारी हानी कमी प्रमाणात असते. ह्याचा जो कालावधी आहे हा 2 ते 3 आठवड्यांपर्यंत या आवर्ताचा कालावधी असू शकतो. ह्याचा मार्ग कसा सांगितला आपण, वेस्ट टू ईस्ट, कारण की हे वेस्टर्लीज आणि सोबत जेट स्ट्रीम पण याच्यासोबत वाहतात आणि विषुववृत्तापासून हे फार दूरवर असतात, कारण की आपण बघितलं हे या प्रकारामध्ये मोडतात इथे, बरोबर, आणि विषुववृत्त इथे आहे, विषुववृत्तापासून दूर आहे. त्यानंतर तापमान बघा, प्रत्येक भागाचं जे आवर्ताच्या प्रत्येक भागाचं तापमान कसं आहे इथे प्रत्येक जागी वेगवेगळं असणार आहे. त्यानंतर आवर्ताचा जो पूर्ण भाग असेल, भूभाग असेल किंवा ज्या भागामध्ये पूर्ण असा आवर्त थांबलेला असेल, ह्या पूर्ण आवर्तामध्ये पाऊस पडतो. त्याची जी शक्ती असेल ही डेन्सिटी ऑफ एअर मासेस म्हणजे घनता, आणि घनता कोणाकोणाची आपण मोजतो इथे, तर वॉर्म एअरची घनता आणि कोल्ड एअरची घनता, ह्या दोन याच्यामध्ये. हे वारे काय करतात तर भारतामध्ये पाऊस घेऊन येतात. पाऊस कुठे आणतात तर नॉर्थ वेस्टमध्ये, म्हणजे हे असा जर भारत आपण काढला तर ह्या ज्या भागामध्ये हे वारे काय करतात, पाऊस घेऊन येतात. यालाच आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स असं आपण म्हणतो. काय म्हणतो, वेस्टर्लीज डिस्टर्बन्स असं म्हणतो. जेव्हा लू वगैरे येतात उन्हाळ्यामध्ये जे वारे येतात ना, ते आपण हे या प्रकारामधले वारे असतात ते, त्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो. आणि हे काय करतात तर भारतामध्ये पाऊस लोटून घेऊन येऊ शकतात. मग हे पाऊस आणण्यासाठी ह्याला जी ऊर्जा भेटते म्हणा किंवा जी बाष्प भेटते ढग क्रिएट करण्यासाठी, ती भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाफेमुळे मिळते. त्यामुळे आपल्या इथे उन्हाळ्यात जो पाऊस पडतो दिल्लीच्या भागामध्ये किंवा पंजाबच्या भागामध्ये, जो तिथल्या धानच्या पिकासाठी खूप महत्त्वाचा असतो, ते ह्यामुळे क्रिएट होतात. बघा याचा जो आकार असतो तो नेहमी व्ही आकारासारखा शेप जो आहे तो कसा आहे, व्ही आकाराच्या शेपमध्ये हे वारे वाहतात. बघा इथे हे जे वारे दिसत आहेत तुम्हाला हे कसे दिसत आहेत, व्ही आकाराच्या शेपमध्ये दिसत आहेत. त्याचा आकार व्ही आकाराचा असतो, ही पण लक्षात ठेवा, कारण की आपण याच्या आधी जो कुठले सायक्लॉन आवर्त शिकलो होतो उष्णकटिबंधीय, त्याचा आकार कसा होता, असा इलिप्टिकल शेपमध्ये होता आणि याचा आकार कसा आहे, व्ही शेपचा आहे. दाबाचा आता विचार करूयात. तर केंद्र भागाजवळ हवेचा दाब खूप कमी असतो. त्यानंतर बाकीचा जो बाजूचे जे दाब आहेत ते थोडेसे कमी असतात, सारखे जास्त खूप डिफरन्स असतो, अशातला काही फरक नाही आहे त्यामुळे. आणि याचा भाग किती असतो बघा, 10 ते 20 मिलीबार एवढा डिफरन्स असतो. समभार रेषा एकमेकांपासून कशा गेलेल्या असतात, दूर गेलेल्या असतात. त्यामुळे यांची स्पीड जी असते ती कशी असते, कमी झालेली असते. कारण की आपण याच्या आधी उष्णकटिबंधीय आवर्तांमध्ये पाहिलं होतं, समभार रेषा कशा होत्या, एकमेकांच्या जवळ होत्या, त्यामुळे त्यांची जी स्पीड होती ती खूप फास्ट होती हवा वाहण्याची. आता समभार रेषा एकमेकांपासून दूर आहेत, त्यामुळे हवेचा स्पीडसुद्धा कमी झालेला आहे. आपण 10 ते 30 km/h एवढाच लिहिला होता बघा. त्यामुळे केंद्राकडे वाहत येणारे जे वारे आहेत ते वाऱ्यांचा वेग जो कसा आहे तो तुलनेने कसा असतो, कमी असतो. त्यामुळे विध्वंससुद्धा काय असा होतो, कमी होतो. बघा आता पुढे, हवा एकसारखी वर ढकलली जात असल्याने ढगांची व आवर्तजन्य पर्जन्याची निर्मिती होते. हे साधी समजण्यासारखी गोष्ट, आपल्याला याच्यात काही हे नाही. हे आपण परत इथे बघतोय. पश्चिमेकडून याची दिशा कशी आहे, पूर्वेकडे आहे. पण ऋतू कालांतराने जर ऋतू बदललेला असेल तर त्यामुळे त्या ऋतूनुसार सुद्धा हे वारे वाहू शकतात. त्यानंतर बघा ह्याचं काम काय असतं, तर ह्याचं काम असं आहे की जे समशीतोष्ण कटिबंध आहे, हा समशीतोष्ण कटिबंधावर जी सूर्याची सरळ किरणे पडून जी उष्णता तयार होते, ती उष्णता हे वारे वाहत इथपर्यंत घेऊन जातात, बरोबर. म्हणजे पृथ्वीवर इव्हन वातावरण तयार करण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची आहे. आता पृथ्वीवर सर्वीकडे इव्हन वातावरण आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण थोडीशी हीट ही या भागातून या भागात नेण्यासाठीचं जे काम करतात हे आवर्त करतात. त्यामुळे ही एक गोष्ट MCQसाठी किंवा तुमच्या पुढच्या नॉलेजसाठी तुम्हाला लक्षात ठेवणं फार जरुरी आहे. याची दिशा आपण लंबवर्तुळाकार सांगितली, पण आकार कुठला असतो, व्ही आकारामध्ये तो लंबवर्तुळाकार फिरतो. पाऊस अग्रभागामध्ये सर्वात जास्त होतो, म्हणजे पूर्व भागामध्ये पाऊस जास्त पडतो. कशापेक्षा, पश्चिम भागापेक्षा. ह्या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येत नाहीत, या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येतात, पण जेव्हा आपण उष्णकटिबंधाचा विचार करतो तेव्हा तिथे मात्र आवर्तच्या मागे प्रत्यावर्त काही येत नाहीत, पण इथे मात्र येतात. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण जास्त दाबाकडून
कमी दाबाकडे वारे वाहतो आणि हे जे वारा म्हणजे आपण जेव्हा असं बघितली डायग्राम, तो भाग तुटलेला असतो. हा तुटलेला भाग पुढे पुढे मूव्ह ऑन करून देतो. मग इथे जो ब्लॅक होल क्रिएट झालेला आहे, ह्या ब्लॅक होल वारे जेव्हा परत हे लो प्रेशरकडे वारे जेव्हा वाहत येतात तेव्हा प्रत्यावर्त वाहतात. ते आपण शिकणार आहोत ते कसे वाहतात ते. आणि कुठल्या भागामध्ये वाहतात तर प्रतिव्यापारी वारे जे आहेत म्हणजे आपले 35 ते 65 ह्याच्यामध्ये जे काही वारे वाहतात त्या वाऱ्याच्या दिशेला ह्या आवर्तांची काय होते निर्मिती होती आणि त्या वाऱ्यांसोबतच हे काय करतात मूव्ह ऑन करतात. आता यांचा प्रदेश बघून घ्या, म्हणजे जगाच्या कुठल्या भागामध्ये. उत्तर अटलांटिक खूप महत्त्वाचं आहे. उत्तर पॅसिफिक, भूमध्य सागर क्षेत्र आणि चीनचा समुद्र ह्या भागांमध्ये काय होतात समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त काय होतात निर्माण होतात आणि ते फार महत्त्वाचे आहेत. आणि हे निर्माण कुठं होतात जिथं कोल्ड आणि वॉर्म एअर राशी एकत्र येतील. मग असे भाग जे आहेत त्या सर्व भागांमध्ये उत्तर अटलांटिक, उत्तर पॅसिफिक, भूमध्य सागरी क्षेत्र आणि चीनचा समुद्र ह्याच्या जवळपासच्या प्रदेशामध्ये जे निर्माण होणारे जे आवर्त आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त असं म्हणतो किंवा एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स असं म्हणतो. आता आपण ज्या मगाच्या प्रश्नांचा विचार केला होता बघा मित्रांनो, की जगातील सर्वात जास्त आवर्त कुठं आढळतात. जगातील काही भागांमध्ये आवर्त आढळतात तर काही भागांमध्ये सायक्लोन्स आढळत नाहीत. ह्याचं कारण काय त्याचा आपण अभ्यास करूयात. तर जगातील सर्वात जास्त आवर्त सध्या ह्या भागामध्ये आढळतात, म्हणजे कुठे जपान आणि चीन ह्याचा जो समुद्राचा भाग आहे त्या भागामध्ये जे आवर्त क्रिएट होतात ते जास्त प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये क्रिएट होतात मित्रांनो. त्याला आपण टायफून्स असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर बघा ह्या भागामध्ये सायक्लॉन्स क्रिएट होत नाहीत. कुठल्या हे जे भाग दाखवलेले आहेत ह्या भागामध्ये सायक्लॉन्स क्रिएट होत नाहीत. याचं कारण बघा, हा पण भाग त्याच्यामध्ये मोडतो. ह्या भागांमध्ये सायक्लॉन्स क्रिएट न होण्याचं कारण म्हणजे हा बघा, हा दक्षिण अमेरिका आहे आणि दक्षिण अमेरिकेला आपण इथे पेरूच्या तिथे आपल्याला माहिती आहे की इथे पेरू नावाचा एक कोल्ड करंट आहे. कुठला करंट आहे? कोल्ड म्हणजे शीतसागरी प्रवाह या भागामध्ये वाहतो आणि जिथे शीतसागरी प्रवाह वाढतो तिथे काय हाय प्रेशर क्रिएट होईल आणि जे सायक्लॉन आहेत ते सायक्लॉन कुठून कुठं वाहतात तर ते हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वाहतात. कुठून? हाय प्रेशर टू कुठे वाहतात? लो प्रेशर वाहतात. मग ह्या भागामध्ये हाय प्रेशर असल्या कारणाने वारे इथून इकडल्या दिशेला जातील. त्यामुळे ह्या भागामध्ये सायक्लॉन्स काय होतात? क्रिएट होत नाहीत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि इथे सुद्धा बेलॉक्यू नावाचा एक कोल्ड करंट आहे, तो सुद्धा या भागामध्ये वाहतो. त्यामुळे ह्या भागामध्ये सुद्धा काय होतात? सायक्लॉन्स तयार होत नाही. बघा आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की सायक्लॉन्स जे आहेत ते आपण अशा दोन दिशा दाखवल्या आणि वरच्या भागामध्ये सायक्लॉन्स दाखवले, खालच्या भागामध्ये सायक्लॉन दाखवले, पण मध्ये वाहणारा जो इक्वेटर आहे त्या इक्वेटरला हे सायक्लॉन्स क्रॉस करतील का असा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण म्हणजे हे जे सायक्लॉन मूव्ह ऑन करण्यासाठी जी वाऱ्यांची दिशा असते ती कोरिओलिस फोर्समुळे त्यांना मिळते. कोरिओलिस फोर्समुळे त्यांना लो प्रेशर आणि हाय प्रेशर करून कुठल्या दिशेला वळायचं हे कळतं. त्यामुळे इक्वेटरवर कोरिओलिस फोर्स 0 असतो. त्यामुळे हे वारे किंवा जे आवर्त आहेत ते एकमेकांना क्रॉस करू शकणार नाही. एकमेकांना म्हणण्यापेक्षा इक्वेटरला किंवा विषुववृत्ताला क्रॉस करू शकणार नाही. हे त्याचं उत्तर झालं तुमच्यासाठी. त्यानंतर बघा, मोस्ट ऑफ द सायक्लोन्स जे आहेत ते कुठे आहेत? वेस्ट साईड ऑफ द वॉटर बॉडी. जसं आपण अटलांटिकमध्ये हरिकेनचं उदाहरण घेतलं तेव्हा ते आपण या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हरिकेन्स पाहिले होते. ह्याचं कारण म्हणजे इथून वाहणारे वारे आहेत, हे वारे इकडल्या भागामध्ये जास्त येऊन घेऊन येतात आणि परत मग हे पुढे जमिनीच्या भागावर खूप जास्त प्रमाणामध्ये काय करतील? खूप जास्त प्रमाणामध्ये इम्पॅक्ट घडून आणतील. त्यामुळे हे ईस्टर्ली वाऱ्यांचा भूभाग आहे. इकडून पूर्वीय वारे येत आहेत आणि ह्या वाऱ्यांमुळे हे जे आवर्त आहेत ते त्या वादळांना पुढच्या साईडला घेऊन जातील, म्हणजे समुद्रावरून ते पुढे जातील आणि जेव्हा लँडस्लाईड येईल तेव्हा ते लँडस्लाईडवर खूप जास्त प्रमाणात आघात करतील. त्यामुळे ते वॉटर बॉडीच्या पश्चिम साईडला आहेत. वॉटर बॉडीच्या कुठल्या साईडला आहेत? पश्चिम साईडला आहेत, वेस्ट साईड ऑफ वॉटर बॉडी. आणि जर आपण त्याला दुसऱ्या डेफिनेशनमध्ये बघितलं तर त्याला ईस्ट साईड ऑफ लँड, म्हणजे ईस्ट साईड ऑफ लँड कुठं आली आपली? ही लँड आहे आणि ही लँडची ईस्ट साईड आहे. म्हणजे हे दोघंही स्टेटमेंट एकमेकांना समांतर आहेत, याच्यात काही वेगळं नाही आहे. पण त्याचं कारण म्हणजे काय तर ते पूर्वीय वारे त्यांना इकडे घेऊन येतात. पण असं काही जरुरी नाही की प्रत्येक जागी ते पूर्वीय साईडलाच असले पाहिजे. ह्या साईडला सुद्धा क्रिएट होतात, फक्त त्यांचा इम्पॅक्ट जो असतो तो मग जमिनीवर काय होईल? कमी प्रमाणामध्ये होईल. बघा मित्रांनो, आता आपण प्रत्यवर्तांचा अभ्यास करू. प्रत्यवर्ताचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ह्या लेक्चरच्या सुरुवातीला मी एक गोष्ट सांगितली होती की लो प्रेशरकडे हाय प्रेशर करून येणारे वारे ह्यांना आपण सायक्लोन असं म्हटलं होतं. आणि आता आपण अँटी सायक्लोनचा अभ्यास करू. पण सायक्लोनच्या एक्झॅक्ट विरुद्ध अर्धी कंडिशन जेव्हा असेल तेव्हा काय होईल? अँटी सायक्लोन्स क्रिएट होतील. अँटी सायक्लोनसाठी सेंटरला
हाय प्रेशर असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण एक गोष्ट शिकलो की जेव्हा जिथेही हाय प्रेशर असतं तर हाय प्रेशरकडून वारे कुठल्या साईडला वाहतात तर लो प्रेशरच्या दिशेला वाहतात. कुठल्या साईडला वाहतात? लो प्रेशरच्या दिशेला वाहतात. मग अशा काही प्रकारामध्ये वारे फिरतील. याला आपण चक्री वादळ म्हणतो, याला वादळ म्हणतो, चक्र म्हणतो म्हणजे हे कसे असतील, हे असे कुठल्या तरी स्पायरल मॅनरमध्ये फिरायला पाहिजेत. त्यामुळे हे स्पायरल कुलर सुद्धा असतात, ते स्पायरल वेव्हजमध्ये तयार असतात. त्यानंतर आपण अजून एक डायग्राम बघितली होती मित्रांनो की ज्यामध्ये आपण सायक्लॉनला वर जाताना शो केलं होतं आणि अँटी सायक्लॉनला आपण खाली येताना शो केलं होतं. म्हणजे जी वाऱ्याची दिशा खालच्या साईडला असते त्या भागामध्ये, त्या भूभागामध्ये किंवा समुद्राच्या भागामध्ये जे कुठलंही वादळ तयार होईल त्याला आपण प्रत्यावर्त किंवा अँटी सायक्लॉन असं म्हणूयात. त्यामुळे इथे चेक करा, इथे वाऱ्यांची दिशा कशी आहे? खाली येणारी आहे. आणि इथे सुद्धा वाऱ्यांची दिशा कशी आहे बघा? खाली येणारी आहे. म्हणजे ह्या दोन्ही प्रदेशामध्ये जेही वादळ तयार होतील त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार प्रत्यावर्त असं म्हणणार. आता ही गोष्ट समजून घेण्यासारखी यासाठी आहे मित्रांनो की इथे वारे खाली का येतात ही गोष्ट इथे समजून घ्या. इथं तर फार सोपं कारण आहे, कारण की हे पोलार आहे. पोलारमध्ये वारे वरतून खाली येणार आहेत ऑब्व्हियसली, कारण इकडनी गरम हवा वर जाऊन फिरून ती थंड झाल्यानंतर, शीत झाल्यानंतर ती खाली येणार. एवढा साधा कन्सेप्ट आहे आणि आपण ही गोष्ट ऑलरेडी शिकलो आहे मित्रांनो IT CZच्या कन्सेप्टमध्ये. इथे परत आपण बघून घेऊ एकदा. इथे वारे खाली येण्याचं कारण म्हणजे इथून हा जो भाग आहे हा उष्ण असतो, हा उष्ण तापलेला भाग आहे. हा तापलेला भाग कालांतराने वर जातो, म्हणजे इथली उष्णता हवा विरळ होते, वर जाते पृथ्वीच्या फिरण्यामुळे. ती पुढे जाऊन कालांतराने थंड होऊन कुठल्या तरी भूभागामध्ये उतरते आणि तो भूभाग कुठला असेल? हा असेल. ठीक आहे. आणि इथे नेहमी काय असणार आहे? हाय प्रेशरचा एक पट्टा क्रिएट झाला असेल. कुठला पट्टा क्रिएट झाला असेल? हाय प्रेशरचा पट्टा क्रिएट झाला. मग हे जे आवर्त आहेत ह्या आवर्तांना आपण काय म्हणतो तर प्रत्यावर्त किंवा अँटी सायक्लॉन असं म्हटलेलं आहे मित्रांनो. बघा आता हीच डायग्राम, आपण ज्या डायग्रामची गोष्ट करत होतो ती डायग्राम इथे आलेली आहे मित्रांनो. बघा, अँटी सायक्लॉनमध्ये वारे खालच्या दिशेला वाहतात. खाली कुठली तरी एक बॉडी असणार हाय प्रेशरची, त्याच्या खाली वारे जाऊ शकत नाहीत म्हणून ते स्वतःला लेफ्ट साईड आणि राईट साईडला मूव्ह ऑन करून देतात. त्यानंतर कालांतराने हे वारे परत वर जातील आणि परत खाली येतील, असं त्यांचं काम असेल. ही सायक्लिक कंडिशन इथे पूर्ण होते, सायकल तयार झालेली आहे. इथे बघा हाय प्रेशर मधल्या साईडला आहे आणि आपण कुठे? बाहेरच्या दिशेला मूव्ह ऑन करतो, कारण बाहेरच्या दिशेला लो प्रेशर आहे. आताच आपण बघितलं होतं की अँटी सायक्लोनची जी दिशा असते ती उत्तर गोलार्धामध्ये क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये असते. ह्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कोरियोलिस फोर्स शिकावा लागेल. कोरियोलिस फोर्स सांगतो की नॉर्थ गोलार्धामध्ये, म्हणजे आता उत्तर गोलार्धाचा आपण अभ्यास करता, हाय प्रेशरकडून वारे लो प्रेशरकडे वाहतात, हे अशा दिशेला बरोबर. तेव्हा ते मात्र काय करतील? त्यांच्या दिशेच्या उजव्या साईडला वळतील, म्हणजे हे या प्रकारे वळतील. इथे सुद्धा आपण तेच केलेलं आहे, आपण ह्या साईडला वळलेलो आहोत. त्यामुळे वाऱ्यांची दिशा ही अशी झालेली आहे आणि ही पूर्ण सायकल जर आपण अशी काढली तर ही अशी दाखवेल आणि ती कुठली असेल? सायक्लिक कंडिशनमध्ये किंवा क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ते वारे असतील. त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये अँटी सायक्लोनची दिशा ही कशी असेल? सायक्लिक प्रोसेसमध्ये असेल. पाठ करायची गरज नाही आहे, एकदा कन्सेप्ट लक्षात आले की सहज तुम्हाला लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. इथे बघा, ह्याला बाष्प काही मिळत नाही. ह्याला बाष्प न मिळाल्या कारणाने इकडून कुठून तरी वारे वाहत येत असतील आणि ते वारे कालांतराने जड होऊन मग काय होतील? खाली व्हायला लागतील. हेच एवढं एक कारण आहे याच्यासाठी. तर बघा इथे आपण याचा अभ्यास करू थोडासा आता डिटेलमध्ये. जास्त भाराचा प्रदेश क्रिएट झाला आणि त्याच्यामुळे मध्यभागी जर जास्त भागाचा प्रदेश असेल तर त्याच्यापासून वारे दुसऱ्या दिशेला व्हायला लागतील अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणून ह्याच्यापासून जी सायक्लिक प्रोसेस तयार होईल त्याला आपण काय म्हटलेलं आहे? प्रत्यावर्त असं आपण म्हणतो. प्रामुख्यानं कुठे तयार होतात? तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये तयार होतात. आपण आत्ता सेलचा म्हणजे आपला फेरल किंवा हॅडली सेल ह्याचा अभ्यास करून आपण बघितलं होतं की ती जी डिरेक्शन आहे ती कुठे? ह्या भागामधली होती. त्यामुळे हा जो भाग आहे हा 35 ते 65 डिग्री ह्या भागामधला दरम्यान आहे. त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधाचा जो भाग आहे तो सुद्धा हाच आहे. त्यामुळे ह्या डिग्रीमध्ये ते क्रिएट होतात. ह्याचं तयार होण्याचं कारण म्हणजे भूभाग इथला कसा असतो? खूप जास्त प्रमाणामध्ये थंड होतो आणि इथे हा जास्त भाराचा काय होतो? प्रदेश तयार होतो आणि त्यापासून मग वारे दुसऱ्या दिशेला काय होतात? वाहायला लागतात. बघा इथे अँटी सायक्लॉन्स जे असतात ते कसे असते? हवामान दृष्ट्या जर आपण त्याचा अभ्यास केला तर ते फार जास्त शांत असतात. जसे की आपण सायक्लोन म्हणजेच आवर्तांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपण काय म्हटलं होतं? त्यांची हानी करण्याची क्षमता फार मोठ्या प्रमाणात असते. पण जेव्हा आपण प्रत्यावर्ताचा अँटी सायक्लोनचा अभ्यास करतो तेव्हा त्यांची हानी करण्याची क्षमता कशी असते? कमी असते. ह्याचं कारण म्हणजे बघा, हे जे वारे आहेत हे वरच्या दिशेकडून खाली येत आहेत. कुठल्या दिशेकडून खाली येत आहेत? वरच्या दिशेकडून. आता हे जे वारे आहेत हे वरच्या दिशेकडून खाली येत असताना यांच्याकडे बाष्प असण्याची शक्यता फार कमी आहे. यांच्याकडे काय आहे? फार कमी आहे. मॅक्सिमम टाइम हे भूभागाच्या प्रदेशामध्ये वाहतात.
मॅक्सिमम टाईम काय होते यांचं भूभाग असल्या कारणाने तिथे जास्त क्रिएट होत असल्या कारणाने त्यांना बाष्प मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे एवढ्या वरच्या भागात एक तर बाष्प राहणार नाही आणि कालांतराने त्याची डिरेक्शन वरतून खाली असते. जर त्यांच्याकडे बाष्पच नसेल तर इथे कुठल्याही प्रमाणात ढग क्रिएट होत नाहीत आणि ढग क्रिएट न झाल्या कारणाने इथे पाऊस पडत नाही. पाऊस नाही पडल्यामुळे इथे वातावरण कसं शांत आहे. या डायग्राममध्ये इथे तुम्हाला सूर्य दिसतो. वातावरण एवढं क्रिस्टल क्लिअर असतं की आपण इथून सरळ सरळ काय पाहू शकतो, ढगांचा निळाशार जो रंग आहे तो आपण पाहू शकतो. त्यामुळे हवामानदृष्ट्या अँटी सायक्लॉन कसे असतात, शांत असतात मित्रांनो. ठीक आहे. इथे बघा ते चक्रीवादळ कसे असतात तर खूप हानी पोहोचवण्याचं कारण करतात. नोट इथे हेडली आणि फेरल सेल यांचं जे एकत्रीकरण आहे त्या भागामध्ये हवा काय होते, खाली येते आणि त्यामुळेच मग तिथून काय होतात, प्रत्यावर्त काय होतात मित्रांनो, तयार होतात. ही गोष्ट आपण शिकलोय. बघा आता चक्रीवादळापेक्षा सामान्यतः जे काय आहेत ना अँटी सायक्लॉन ते कशी दाखवतात, खाली जाणारी दिशा दाखवतात. कारण की आपण सायक्लॉन बघितलं होतं, सायक्लॉन वर जाणारी दिशा दाखवतात, अँटी सायक्लॉन खाली जाणारी आणि हे सायक्लॉन वर जाणारी दिशा. बघा ठीक आहे. यांची दिशा शेकडो किलोमीटर सुद्धा यांचं डिस्टन्स असू शकतं. आता एक कोल्ड अँटी सायक्लॉन नावाचा कन्सेप्ट आहे. कोल्ड अँटी सायक्लॉन ऑब्व्हियसली कारण की थंड भागामध्ये वाहत आहेत त्यामुळे त्याला कोल्ड अँटी सायक्लॉन असं नाव मिळालं. तर कधी बघा तर हे चक्रीवादळाच्या मागे क्रिएट होणारी गोष्ट आहे. प्रत्यावर्त आपण बघितलं की समशीतोष्ण जे आहेत त्याच्या मागे जे आपण क्रिएट होतात त्याला आपण प्रत्यावर्त असं म्हटलं होतं. आणि ते कसे होतात तर चक्रीवादळाच्या मागे थंड हवेचा प्रदेश निर्माण होतो आणि तिथे मग थंड हवा असल्या कारणाने हाय प्रेशर क्रिएट होतं आणि हाय प्रेशर क्रिएट झाल्या कारणाने मग तिथून प्रत्यावर्त निर्माण होतात. आणि पुढचं चक्रीवादळ येण्याच्या आधी म्हणजे पहिलं चक्रीवादळ निघून गेलं आणि पुढचं चक्रीवादळ येईल ह्याच्या मधल्या कालावधीमध्ये इथे कोण तयार होतो, तो प्रत्यावर्त तयार होतो. कुठला, कोल्ड अँटी सायक्लॉन म्हणजे कोल्ड प्रत्यावर्त. इथे शीत प्रत्यावर्त इथे काय होतो, तयार होतो. आता वरतून जेव्हा वारा खाली जातो त्या वाऱ्याचं कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन झाल्या कारणाने ती हवा कशी व्हायला लागते, गरम व्हायला लागते. कालांतरानं हा जो भूभाग आहे हा वर जाताना 2 ते 5 किलोमीटरपर्यंत हवेचं तापमान थोडंसं वाढतं, खूप जास्त प्रमाणात नाही पण थोडंसं वाढतं. त्यामुळे त्यांच्यापासून ढग क्रिएट होतात आणि हळूहळू काय होतात ते ढग किंवा तो जो भाग आहे तो तेवढं त्याच्या भोवती काय करायला लागतो, फिरायला लागतो. त्याला उबदार अँटी सायक्लोन असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आपण, उबदार अँटी सायक्लोन असं म्हटलेलं आहे. जेव्हा आता थंडीपासून जेव्हा त्याचं उबदारमध्ये कन्व्हर्शन झालं थोड्याफार प्रमाणामध्ये तेव्हा हे मुख्य पट्ट्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 35 ते 65च्या थोडंसं बाहेर जाण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. पण कालांतराने दुसरं जो चक्रीवादळ असेल त्याच्या पार्टमध्ये हे मिक्स आउट होऊन जातात आणि मग ते 20 ते 30 डिग्री ह्या गोलार्धामध्ये काय करतात, फिरत राहतात स्वतःभोवती. ठीक आहे मित्रांनो. बघा उपोष्ण कटिबंधीय अँटी सायक्लॉनमध्ये काही प्रसंगी काय होतात तर मध्य अक्षांश पश्चिमी वाऱ्यापासूनचा पण ऑब्व्हियस आहे पश्चिमी वाऱ्यांचा प्रदेश असणारच आहे. कारण की आपण कुठल्या वाऱ्यांची गोष्ट करतोय, वरच्या भागाच्या भूभागाची गोष्ट करतोय. वेस्टर्ली वारे हे या दिशेलाच वाहतात त्यामुळे हे याला पश्चिम ईस्ट दिशेकडे म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारा वारा त्याला आपण पश्चिमी वारा म्हणतो. त्यामुळे यांची दिशा जी असेल ती पश्चिम ते पूर्व अशी असेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. त्यानंतर बघा कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते कालांतराने त्याच्या पूर्वेकडे किंवा थोडंसं उत्तर किंवा दक्षिणेकडे थोडंसं वळवलं जातं. त्याचं कारण म्हणजे वेस्टर्ली वारे आणि तिथे असताना एक नॉर्मल एक कंडिशन ही एक महत्त्वाची आहे. त्याला ब्लॉकिंग कंडिशन्स असं सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात, ब्लॉकिंग कंडिशन किंवा ब्लॉकिंग अँटी सायक्लॉन असं म्हणतात. त्याचं कारण म्हणजे हे वेस्टर्लीज असतात आणि काही भूभागाचा तिथला एक प्रायमरी कंडिशन जे असतील त्याच्यामुळे हे तिथे थांबू शकतात किंवा त्याची दिशा काय होते, वळू शकते. त्याला ब्लॉकिंग अँटी सायक्लॉन असं म्हणतात. ह्यांचा जो काळ आहे तो 1 आठवडा किंवा त्याहून थोडा अधिक काळापर्यंत असू शकतात. आणि हे ब्लॉकिंग सायक्लॉन्स खूप जास्त प्रमाणामध्ये कुठं आढळतात तर बघा युरोप, पूर्व अटलांटिक आणि अलास्कन जो प्रदेश आहे, थंड भागाचा जो प्रदेश आहे, सर्व ह्या थंड भागाच्या प्रदेशामध्येच हे काय होतील, आढळतील मित्रांनो. बघा इथे हवा खाली उतरत असल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये तापमानामध्ये काय होते, वाढ होते. त्यामुळे जे काही ढग क्रिएट होण्याचे जे काही चान्स होते ते ढग क्रिएट होण्याचे चान्ससुद्धा काय होतील, नष्ट होतील. आणि त्यापासून काय होईल, आपल्याला पाऊस काही मिळणार नाही मित्रांनो. कारण की ढग नाही आहे म्हणजे तिथे पाऊस सुद्धा काय होणार आहे, तिथे मिळणार नाही. अँटी सायक्लॉनच्या मध्यभागी काय सांगितलं आपण, वारे हलके असतात. कसे असतात, वारे हलके असतात आणि हवा कशी असते, स्थिर असते. कारण की आपण हाय प्रेशरकडनं लो प्रेशर असं मूव्ह ऑन करतोय. त्यामुळे हे जे मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये हवे कसे असेल, स्थिर असेल. त्यामुळे वायू प्रदूषण वाढण्याचं फार मोठं धोका निर्माण होऊ शकतो. वायू प्रदूषण कसं वाढतो, कारण की हवा स्थिर आहे, कुठे मूव्ह ऑन करत नाही आहे. हवा स्थिर असल्या कारणाने जसं की लॉस एंजेलिस नावाचं जे शहर आहे कुठे, उत्तर अमेरिकेमध्ये, त्या अमेरिकेमधल्या लॉस एंजेलिस नावाच्या शहरामध्ये हवेची क्वालिटी नेहमी खराब असते. कारण की तिथे नेहमी एक स्थिर अँटी सायक्लॉन असतो. स्थिर म्हणजे मॅक्सिमम टाईप एक अँटी सायक्लॉन तयार होतो आणि तो त्या भागामध्ये, त्या भूभागाच्या त्या भागामध्ये स्थिर असतो. कारण की तिथून त्याला वेस्टर्लीज काही घेऊन जात नाहीत पुढे. त्यामुळे तिथलं जे वातावरण आहे ते नेहमी पोल्युटेड वातावरण असतं. बघा इथे
हिवाळ्यामध्ये काय होतं, जमीन थंड होते, तसं वातावरणाचा खालचा थर सुद्धा थंड होतो, त्यामुळे धुकं क्रिएट होऊ शकतं कधी कधी, कारण की थोडीशी जर बाष्प असेल तर त्या बाष्पेचं कन्व्हर्शन काय होईल, धुक्यामध्ये क्रिएट होईल. चुकून जर बाष्प आली तर ऑब्व्हियसली इथे बाष्प नसणारच आहे, पण जर कदाचित इथे एखाद्या भूभागावरनं वारे वाहताना जर त्यांना पाणी भेटलं तर एखादी बाष्प असण्याची शक्यता असू शकते. पण हिवाळ्यामध्ये थंड असल्याकारणे त्याचं काय तयार होईल, तर त्याचं धुकं तयार होईल. आणि समजा अजून कुठली परिस्थिती असेल आणि त्यांना भूभागावरून अजून जास्त प्रमाणामध्ये जर त्याला वाफ भेटली किंवा बाष्प भेटली, तर समजा 1 किलोमीटरचा जो काही काळ असेल किंवा जो उंची असेल, त्या 1 किलोमीटरच्या उंचीमध्ये काय होईल, ढग क्रिएट होतील. पण या ढगांमध्ये एवढी कॅपॅसिटी नसते की ते पाऊस पडू शकतील, पण त्यांच्यापासून एखाद्या चुकून रिमझिम पाऊस म्हणजे थोडासा असा तुषार असल्याचा पाण्याचे तुषार पडू शकतात किंवा मग थोडासा बर्फसुद्धा पडू शकतो. पण ही गोष्ट उन्हाळ्यामध्ये मात्र कधीच होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. उन्हाळ्यामध्ये स्वच्छ आकाश आणि इतर वेळी कसं असतं, ढगाळ किंवा धुकं असलेला प्रदेश असेल, हेच त्याचं एक अँटीसायक्लोनचं एक महत्त्वाचं एक कारण आहे किंवा एक वैशिष्ट्य आहे त्याचं. आशा करतो मित्रांनो तुम्हाला डीप आणि खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये MCQचे आन्सर्स भेटले असतील. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.